झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना बऱ्याच गोष्टी सुनावल्यात। खास करून एखाद्या घटनेबाबत चुकीची आणि अगदी मोजक्या शब्दात उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावलेत। जिल्हा नियोजनाची पहिली बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली। या बैठकीदरम्यान जिल्ह्याचा होणारा विकास आणि जिल्ह्यात होणारी विकास कामे याबद्दल पालकमंत्री म्हणून असलेल्या अपेक्षा त्यांनी बोलून दाखवल्या। तर सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडून येण्यासाठी आपण आहोत। आपण कोणी मोठे साहेब नाही तर जनतेचे सेवक आहोत याचं भान अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ठेवावं। झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घेऊन आपली कामं चोख पार पाडावीत। एखादं काम योग्य वेळेत न होणं ही प्रशासनाची आणि जिल्ह्याची देखील बदनामी आहे। एक माणूस कोणतंच काम करू शकत नाही, त्यामुळे सामूहिकरित्या काम करून पालकमंत्र्यांना सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन यावेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलंय। विकासावर आपण एक घेऊन येऊ शकतो, फक्त विकासावर तरी सांगावं की सगळे अभ्यास केला, एवढा हा विषयावर आपण खर्च केला, त्याचा इफेक्ट घ्या। तुम्ही फक्त बाहेरून बघायची काय तुम्ही तुमचा धाक दाखवणार की नाही, काय त्याच्यामध्ये निष्पन्न मिळालं तुम्हाला, सगळं काय ऑलवेल आहे नाही। कधी तुम्ही पालकमंत्र्यांना सांगितलं, कधी तुम्ही वरती सरकारला कळवलं जलजीवन या योजनेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे, बिलं निघालेली कामं झालेली नाही, बिलं निघालेली कामं निकृष्ट दर्जाची आहे। मला एकदा जनता दरबार जिल्हा जलजीवनचा मंत्री महोदय एक रिक्वेस्ट आहे, एक जनता दरबार जलजीवनचा जिल्हा परिषद सीओना घ्यायला लावा, मग बघा कशी लोक आम्हाला देतील ते लोक म्हणजे खासदार साहेब, आमदार साहेब सगळ्या जणांबरोबर आपण परत बसू। स्पेसिफिक जलजीवन या विषयासंदर्भात उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदर तेव्हाच आम्हाला लोकांना प्रश्न जास्त येणार जलजीवन संदर्भात त्याच्या